नमस्कार सर्वांना. बरेच मोदक तयार केले, उकडीचे मोदक तयार केले, तळणीचे मोदक तयार केले, पण हा मोदकाचा प्रकार एकदम अप्रतिम लागतो बरं का. चवीला तर एकदम उत्तमच आणि झटपट होणारी रेसिपी आहे. कमी वेळात भरपूर मोदक तयार होतात. त्यासाठी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे, त्याचा बारीक कूट करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये सुकं खोबरं आपण बारीक करून घेतलेलं आहे, तेही आपल्याला लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे. आता आपलं खोबरं भाजून झालेलं आहे. तयार केलेल्या शेंगदाण्याच्या वाटणामध्येच आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण खजुरीच्या बिया काढून घ्यायच्या आहेत. बिया काढून घेतलेल्या आहेत. आता खजुरीचे मिक्सरमधून वाटण करून घ्यायचं आहे. बनवणारा मोदक हा आपण खजुराचा मोदक बनवणार आहोत, मग आपण त्याचं प्रमाण अगदी योग्य घेणं गरजेचं आहे. परातीमध्ये ॲड करणार आहोत थोडासा सुकामेवा, त्यानंतर वेलची पूड, साखर एक वाटी घेतलेली आहे, त्यानंतर खजूर मिक्स करायचे आहे. आता मिश्रण चांगले एकजीव करून घ्यायचं आहे. भाजलेले शेंगदाण्याचं कूट अर्धी वाटी, त्यानंतर बिया काढलेला खजूर आपण त्याच्या दुप्पट घेतलेला आहे, म्हणजेच 1 वाटी घेतलेला आहे, आणि सुका खोबऱ्याचा किस 1 वाटी घेतलेला आहे, आणि आपण वेलची पावडर वापरलेली आहे. आता आपण मोदक तयार करायला घेऊ. त्यासाठी साच्याला थोडंसं तूप लावा, नाही लावलं तरी चालेल. आणि आता आतमध्ये चांगलंसं प्रेस करून आपल्याला सुबक आणि सुंदर असा मोदक तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपले साधारणपणे 15 ते 16 असे मोदक तयार होतात. अशा पद्धतीने आपला हा खजुराचा मोदक तयार झालेला आहे. चवीला एकदम उत्तम लागतो. मेन म्हणजे 10 ते 12 दिवस टिकतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा.